आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जयच्या हातावर आता पाणी देण्यासाठीच इकडे शरू बाहेर आलेली असते। तेव्हा शरूला उचक्या लागलेल्या असतात। शरूला उचक्या लागलेल्या असताना तेव्हाच ना जय आपल्या उंजळीने तिला पाणी पाजत असतो, पण त्यावेळेला शरू त्याच्याकडे पाहत हरवून जाते। आणि तेव्हाच ना लक्षात येतं, शरू जयला म्हणत असते की हे प्यायचं पाणी नाही आहे शायनर। आणि तेव्हाच ना मग तो देखील हात खाली झटकतो। त्याने हे खाली हात झटकल्याबरोबर ना इकडे तो म्हणत असतो की इट्स ओके, पण मला असं वाटलं की तुला उचकी लागली होती म्हणून। त्यानंतर आता तो आपले हात ना आपल्या रुमालाने पुसतो, कारण त्याला आधी विचारते शरू की तुला काय हवंय, रुमाल का टॉवेल देऊ, तुझ्याकडे आहे का? तेव्हा त्याने सांगितलेला असतो की माझ्याकडे रुमाल आहे। त्याच वेळेला तो स्वतःचा रुमाल शरूला सुद्धा देतो। शरू म्हणत असते की मला कशाला देतोय रुमाल, घडी करून द्यायला का? तो तिला म्हणतो की नाही, हा तर रुमाल मी तुझ्या चेहऱ्यावरचं पाणी पुसायला दिलाय। मग तीही त्याच्याकडनं तो रुमाल घेते आणि हळूच तिच्या चेहऱ्याला जे पाणी लागलेलं आहे ते अलगदपणे पुसून घेते। आणि तेव्हाच ना दुसरीकडे घरात आता वातावरण खूप जास्त आनंदाचं असतं। तेच आता पमाने सुभाष यांना सांगितलेलं असतं की पटकन जे काही आहे ते बोलून घ्या, कारण उशीर करायला नको। म्हणूनच मग आता पमा बोलायला सांगते। मग पमाने सुभाष यांना बोलायला सांगितल्याबरोबर सुभाष बोलायला सुरुवात करतात। सुभाष म्हणतात की तुम्हाला जेवण वगैरे आवडलं का? तेव्हा तेजस्विनी म्हणते की आता घरात सगळेजण तुमचं एवढं कौतुक करतायत म्हटल्यावर आवडणारच की, खूपच छान झालं होतं, सगळेच म्हणतायत ना, मग आहेच उत्तम जेवण। मग तेव्हाच मग म्हटलं जातं की एवढं चांगलं जेवण तर बनवलंय, मग खरंच आवडलंय जेवण वगैरे, ती बोलून ना आता कौतुक वगैरे करत असते। ते जर दुसरीकडे आता सुभाष मुद्दामून विषय काढतात की मग आता लग्नाचं कसं करायचंय, काय करायचंय, पुढे न्यायचंय काय, ह्या सगळ्या काही गोष्टी। म्हणजे मला तसं गुरुजींना बोलवायला ना, गुरुजींना जर मी बोलवलं तर मग आपण मुहूर्तसुद्धा बघून घेऊया। त्यावर आता तेजस्विनी म्हणत असते की नाही, माझी या सगळ्यामध्ये एक अट आहे। मग आता काय अट आहे हेही विचारलं जातं। मग सगळेजण एकदम आतुरतेनं पाहू लागतात की नेमकं काय अट असेल, काय बोलायचं असेल, हे नाही ते विचारणं आता सगळ्यांच्या मनात येऊ लागतात। कारण का आधी लग्नाला होकार दिलेली व्यक्ती आता अचानक सांगते की माझी एक अट आहे। मग तेव्हाच ना सगळ्यांनाच धक्का बसतो। मग तेव्हा आजी विचारते की काय आता तुझी अट आहे? मग तेव्हाच ना इकडे असणारी तेजस्विनी सांगत असते की माझा पाठिंबा आहे गौतम आणि त्याचसोबत आसावरीच्या लग्नाला, पण मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की मला ना माझ्या मोठ्या मुलाची सुद्धा काळजी आहे। म्हणजे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की माझ्या जयचं जोपर्यंत लग्न होत नाही ना, तोपर्यंत मी कोणत्याही लग्नाचा जो काही आहे तो आता विचार करणार नाही, कारण माझं नक्की झालेलं आहे। मला असं वाटतं की माझ्या जयला सुद्धा कोणीतरी जोडीदार मिळायला हवा। तर इकडे सगळेजण चकित होतात। अचानक तेजस्विनीने हे सगळं काही काय काढलेलं आहे, कारण तेजस्विनी असं आधी काहीच म्हणाली नव्हती। मग तेव्हाच पमाला तेजस्विनी उगाच सांगत असते की बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलींची काळजी आहे, तुम्हालाही वाटत असेल ना की तुमच्या मुलींची लग्न व्हावी, तसंच माझं सुद्धा आहे। कालांतराने काय ना, तुमची मोठी मुलगी ही आसावरी आहे, त्यामुळे तिचं लग्न तर घरात होऊच शकतं। आता तुम्हाला सांगू का, आमच्या घरात जय हा मोठा आहे, पण त्याचं लग्न अजूनही झालेलं नाही। साक्षी बघा आता तिच्या संसाराला लागली, उद्या जाऊन या गौतमचं आणि आसावरीचं सुद्धा लग्न होईल, पण या जयचं काय? जयचं लग्नच नाही झालं तर तो एकटा पडेल। आता मी किती दिवस आहे आणि माझी आईसुद्धा, मग तो एकटा पडलेला आम्हाला आवडणार नाही। आणि म्हणूनच मला असं वाटतं की जयचं लग्न झाल्याशिवाय काही झालं तरीसुद्धा गौतम आणि आसावरीचं लग्नाचं जे काही आहे ते आपण पुढे नेऊ शकत नाही, असंही आता म्हटलं जातं। या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर ना आता खूप मोठा धक्का गौतमला बसतो, कारण गौतमला वाईट वाटत असतं, कारण आधी त्याला असं वाटत होतं की चला फायनली लग्न होणार आहे, त्यामुळे तो खुश असतो। पण आता ह्या सगळ्या काही गोष्टी आणि यामुळेच ना आता टेन्शनसुद्धा आलेलं असतं। तेच आता इकडे जय म्हणत असतो की आई, तू जे काही बोलतेस, जे काही ठरवतेस ते कधीही पॉसिबल होणार नाही आहे। तुला असं वाटत असेल की ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी तयार होईल, पण नाही, माझा या सगळ्या गोष्टीला विरोध आहे। तेव्हाच ना आता तेजस्विनी एकदम तिचं ब्लड प्रेशर वाढायचं नाटक करते। अगदीच त्याला म्हणत असते की नाही, तू जरी कितीही काही बोललास की तुला लग्न करायचं नाही आहे, तरीसुद्धा तुला लग्न करावं लागणार आहे, कारण आतापर्यंत तू आपल्या घरातल्यांसाठी, तुझ्या भावंडांसाठी खूप काही केलेस, हे
मी सुद्धा पाहिलं आहे, तुझ्या भावंडांनी सुद्धा. काय गं साक्षी, काय गौतम, मला सांगा ना, काय केलं नाही आहे का तुमच्या भावाने आतापर्यंत तुमच्यासाठी? सगळं जे काही केले ते तुमच्यासाठी केले, पण त्याने कधी स्वतःचा सुद्धा केलेला नाही आहे. हे कधी लक्षात घेतलंत का, असंही आता म्हटलं जातं. आणि तेव्हाच ना या सगळ्या गोष्टी बोलल्या झाल्यानंतर इकडे गौतम तर चकित झालेला असतो. तर तिचं बोलणं झालेलं असतं. आता इकडे आजी, त्याचसोबत गौतम आणि इकडे साक्षी जे आहेत ते बाहेर बोलत असतात. तर गौतम म्हणत असतो की मला ना हा आईचा निर्णय तर आवडलेलाच नाही आहे. मुळात ना मला कळतच नाही की काय चाललं आहे आईचं. आधीच जर नकार द्यायचा होता तर तेव्हाच बोलून टाकायचं होतं ना. आधीच कशाला हे होकार दिला आहे. मग तेव्हा इकडे मात्र म्हटलं जातं, अरे तू म्हणतोयस ते सगळं ठीक आहे रे, पण मला ना कधी कधी तेजस्विनीचं म्हणणंसुद्धा पडतं. म्हणजे ती काळजीने बोलते रे. तिला तुझी काळजी आहे, जयची आहे. उद्या जयचं काय होईल ही काळजी तिच्या मनात असेलच की, म्हणून बोलली असेल, असं बोलून आजी देखील गौतमला समजावते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की पमा आता टेन्शनमध्ये आलेली असते. ती सुभाषला म्हणत होती की आता सगळं काही नीट होत होतं, त्यातच बघितलं का या तेजस्विनी ताईंनी आता नवीनच काय काढलं आहे. मला ना टेन्शन येते, काय करावं ना काहीच सुधरत नाही आहे, डोकं चालेन असं झालं आहे. तेच इकडे आता समायरा ही तेजस्विनीवर खुश असते आणि ती म्हणत असते की कसला डबल गेम खेळला आहे तो तुम्ही. आधी सांगितलं की तयार आहे आणि आता हे जयचं लग्न. मला माहिती आहे तुम्ही नक्कीचा बॉम्ब टाकला आहे, याचा अर्थ तुम्ही पूर्ण कॉन्फिडन्स आहात. मग तेव्हाच तेजस्विनी म्हणत असते की इथे जास्त आरडाओरडा करू नकोस आणि माझा जय ना कधीच लग्नाला तयार होणार नाही. कारण जयने आधीच सांगून ठेवलेलं असतं की त्याला लग्न नाही करायचं आहे, कारण त्याला आधीच मुलींची ॲलर्जी होती. मुली म्हटल्या की त्याला राग येत होता. या सगळ्या गोष्टी तेजस्विनीला माहिती होत्या आणि म्हणूनच तेजस्विनीने मुद्दामून हा बॉम्ब टाकलेला होता. तेच आता दुसरीकडे या सगळ्याचं कौतुक मात्र इकडे समायराला असतं. समायरा आता म्हणत असते की तुम्ही जे काही केलं आहे ना ते एकदम भारी केलं आहे. दुसरीकडे सगळीजणं घरामध्ये विचार करत असतात. आसावरीला तर आता टेन्शन येतं, ती रडत असते. त्याच वेळेला शरू आसावरीला समजावते आणि तुमच्या बाबतीत काही चुकीचं होणार नाही आहे, तुमचं लग्न होणार आहे. मी आहे ना, काही झालं तरी तुझं लग्न गौतमसोबत लावणारच. कारण आता आसावरीला रडायला काय येत असतं, तिला असं वाटत असतं की पुन्हा आता तिचं लग्न मोडणार, ती आणि गौतम कधीच एकत्र येणार नाही. त्यांनी एकमेकांवर प्रेम केले आणि ते प्रेम कुठेतरी वाया जाईल असं वाटत असतं. तेच आता भूतकाळातल्या गोष्टी ना इकडे जयला आठवत असतात आणि त्यामुळे जयला भूतकाळ आठवल्यामुळे तो लग्नाला तयार होत नसतो. एकटाच गाडीमध्ये शांत बसलेला असतो. शरू आता त्याच्या बाजूला जाऊन बसते. शरूला जय म्हणत असतो की मला एकट्याला राहायचं आहे, प्लीज तुला समजत नाही आहे का. तेव्हा शरू म्हणते की मला माहिती आहे तुला एकट्याला राहायचं आहे, पण मला असं वाटलं की तुझ्याशी 2 शब्द बोलावं. तुझ्या आईने तुझ्यासमोर जे काही समोर ठेवलं आहे त्यामुळे मला असं वाटतं ना की एकदा तू तुझ्या आईचा विचार करायला हवा. मला असं वाटतं आहे की बघ, तुला मुलींची ॲलर्जी काय मला काहीच माहिती नाही, पण तुझ्या भावाचा विचार कर. म्हणजे तुझ्या भावाने जेव्हा हे सगळं जुळत नव्हतं, या गोष्टी होत नव्हत्या, तेव्हा स्वतःच्या जीवाचं बरं वाईट केलं होतं. आणि त्याचबरोबर तुला सांगू का, म्हणजे आसावरी ताईचंसुद्धा एकदा लग्न मोडलं आहे, त्यानंतर तिला गौतम भेटेल अशी कुठेतरी आशा आहे. आणि त्यानंतर आता हे सगळं काही झालं आहे, त्यामुळे आता ती सुद्धा रडते. सगळीकडनाच एकदमच ना कोंडी झालेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तू हे सगळं काही विसरून या लग्नासाठी तयार व्हायला हवं, एकदा तरी का होईना विचार करायला हवा, असं देखील आता इकडे शरू जी आहे ती जयला सांगत असते. जयला कळत नसतं की या सगळ्यावर उत्तर काय द्यायचं, पण शरू जयला या लग्नासाठी का होईना तयार करत असते आणि एखादी मुलगी बघून तूही लग्न कर असं त्याला सुचवत असते. पण जय मात्र विचारांमध्ये हरवून गेलेला असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.